आहेच. आत्ताच्या जागतिक मंदीच्या काळात स्वतःचे उद्योग प्रोटेक्ट करण्यासाठी पावलं उचलणारी अमेरिका भारतात मिळणाऱ्या सवलतींबद्दल WTO कडे तक्रार करते आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया आमच्या जनतेतून उमटत नाही, कारण ती तिथपर्यंत पोहोचत नाही, माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ना आपल्याकडनं प्रतिक्रिया कुठली येते, ती तेंडुलकर समितीच्या 32 रुपयांवर. अधिक घातक काय आहे, मुळात त्या 32 रुपयांचं बायफर्केशन पण या लोकांना समजावून सांगितलं पाहिजे आणि त्या दहशतवादाचे माझ्यावर होणारे परिणाम काय आहेत तेही कळले पाहिजेत. मी इथे एक उदाहरण आपल्याला सांगतो. तुम्ही जो बाहेरचा आर्थिक दहशतवाद म्हणता, अगदी बरोबर आहे. या बाबतीमध्ये शेखरकर साहेब अधिक अधिकारमानेनं बोलू शकतील. गेल्या 6 दशकांमध्ये जेव्हा जेव्हा अमेरिकेमध्ये मंदी आली, मग ती 1929-30ची असेल, त्यानंतरची असेल, अमेरिकेचं पवित्र काय असायचं, इकॉनॉमिक मॉडेलिंग काय असायचं, की एखाद्या राष्ट्रावर हल्ला करा, तिथे समस्या निर्माण करा, त्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळ करा आणि मग पुन्हा जाऊन आपल्या कंपन्यांना सांगा की हे राष्ट्र आपण पुन्हा उभं करूयात. म्हणजे आपल्या कंपन्यांना कसा रोजगार मिळेल, कसा व्यापार मिळेल, अशा प्रकारचं मॉडेलिंग अमेरिका वापरत आली. पण गेल्या 2 दशकांमध्ये WTOच्या त्या सगळ्या रचनेमध्ये त्याचा एक फायदा काय झाला की तुम्ही ज्यांना गरीब देश म्हणता किंवा विकसनशील देश म्हणता, हे विकसनशील देश एकत्र आले. याने कळून चुकलं की अमेरिकन इकॉनॉमिक मॉडेल जे चालवायचं अमेरिकेला छुप्या पद्धतीनं, त्यासाठी अमेरिका ज्या वेगवेगळ्या राष्ट्रांची गळचिपी करतं, मग ते पेट्रोलसाठी असेल, राष्ट्र उभारणीसाठी असेल किंवा काय असेल, हे गेल्या 2 दशकांमध्ये जेवढं भारताला कळलं तेवढेच ते बाकीच्या अविकसित देशांना पण कळलं. आमची जी एक एकजूट झाली, त्या एकजुटीमुळं हे सगळे प्रयोग अमेरिकेला आज करता येत नाहीयेत. त्यामुळे 2007 नंतर म्हणजे बराक ओबामा काही म्हणत, म्हणजे जे काही डिमोटिवेटिंग अशा प्रकारचं रेटिंग झालं, म्हणजे जो काही एक अपमानास्पद प्रकार अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं मानांकन खालावून झाल्यामुळे झालं, ते एक वस्तुस्थिती आहेच आहे. म्हणजे आज माझी मुलगी तिथे शिकते आहे, ती मला सांगते की बाबा, अमेरिकन माणसाला आज हे कळत नाहीये की गेल्या 6 दशकांमध्ये जे काही अमेरिकन मॉडेल, इकॉनॉमिक मॉडेल अमेरिकेनं वापरलं, त्याची फलनिष्पत्ती काय झाली. त्यामुळे आज सामान्य अमेरिकन माणूस मला विचारतोय, तुम्हाला विचारतोय की गेल्या 2 दशकांमध्ये भारतानं जे मिळवलं, इतका अविकसित देश असून सुद्धा, म्हणजे 40 कोटी लोक आजही निरक्षर आहेत, गरिबीच्या रेषेखाली आहेत, एवढे सगळे प्रश्न असताना सुद्धा तुम्ही इतके काही प्रयोग करू शकलात आणि हे सारे प्रयोग आम्ही करू शकत नाही आहोत. ह्याची कारणं काय आहेत. मग त्यातला जो पॉझिटिव्ह भाग आहे सामान्य अमेरिकन माणसाचा, तो विचारतोय की असं काय आहे भारतामध्ये. म्हणजे बघा, पुन्हा भाबडेपणा त्यांचाही आहे, भाबडेपणा आमचाही आहे. एक छोटंसं शेवटचे विधान करतो. अमेरिकेमध्ये आज 15 ते 20% जो प्रकार भारतामध्ये होतोय, तोच प्रकार अमेरिकेत झालेला आहे. अमेरिकेत 15 ते 20% अमेरिकन माणसं ही अतिश्रीमंत आहेत. म्हणजे ज्याला आपण शेअर होल्डर व्हॅल्यू ॲप्रिसिएशन म्हणतो, की माझ्या शेअर्सची किमती वाढल्या पाहिजेत का, तर कशा वाढल्या पाहिजेत, माझ्या कंपन्यांचं प्रॉफिट वाढलं पाहिजे. ते कसं वाढेल, जर मी माझ्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस चायना, तैवान, कोरिया, भारतातून करून घेतल्या तर. आणि म्हणून तिथला रोजगार घटला, तिथलं सेव्हिंग घटलं आणि आज 80% अमेरिकन हे मी म्हणेन की तुलनात्मक दृष्ट्या गरिबी अवस्थेमध्ये जगतायत. मी अमेरिकेची भलावण करत नाहीये, पण ही एक वस्तुस्थिती आहे. गडबडीचा भाग तिथेही आहे. तिथेही बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय, बेघरांचंही प्रमाण वाढलेलं आहे. अगदी ते गेल्या 2 वर्षात आणखीन मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यांच्या दबावाखाली येऊन जर आम्ही आमच्याकडल्या गरिबांच्या सवलती आणि अनुदानं बंद करणार असू, तर त्याची भीती, एक असुरक्षिततेची इथल्या गरीब माणसाच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. तिचं उत्तर नाही. म्हणूनच केळकर साहेब, एका मराठी वर्तमानपत्रामध्ये मागच्या रविवारी मी हे मत माझं व्यक्त केलं होतं. 32 रुपये 26 रुपये या चिकित्सेत मी जात नाही. महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या गरीबाला जर तिथून बाहेर पडायचं असेल, वर यायचं असेल, तर एक ठोकताळा सांगतो, इकॉनॉमिक ठोकताळा, त्या 32 रुपयांमध्ये, 40 रुपयांमध्ये किंवा 26 रुपयांमध्ये 20 ते 25% आम्हाला आणखीन रुपये ऍड करावे लागतील, जेणेकरून त्याचं कॉम्पिटन्स डेव्हलप होईल. रोजगार आहे, म्हणजे आज जो काही रोजगाराचा मेळावा झाला एका राजकीय पक्षाचा, त्यावर मी टिप्पणी करू इच्छित नाही. जॉब्स आहेत, अमर्त्य सेन साहेबांचं हेच म्हणणं होतं, नोकऱ्या आहेत, कामं आहेत मुंबई शहरामध्ये, पण त्या कामांपर्यंत पोहोचण्याची जी गुणवत्ता असते ती गुणवत्ता उपलब्ध नाहीये. त्यामुळे आमच्या गरिबीच्या व्याख्येमध्ये आम्हाला 20 ते 25% ही तरतूद करावी लागेल की त्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल, जेणेकरून बॉटम ऑफ दी पिरामिडमध्ये हे लोक बाहेर येतील. नाहीतर काय होईल, नक्षलवादाच्या ज्या प्रदेशांमध्ये आज नक्षलवाद फोफावलेला आहे, तो नक्षलवाद तुमच्या आमच्या शहरांमध्ये, आमच्या रस्त्यांवर यायला वेळ लागणार नाही. मी कोणी ज्योतिषी नाहीये, पण मला ही जरूर भीती वाटते. आणि ते जर टाळायचं असेल,
बरोबर. तर आम्हाला आमचा भाबडेपणा बाजूला ठेवावा लागेल. काही बारकावे समजून घ्यावे लागतील तरच तो जनमताचा रेटा सरकारला ते करायला भाग अगदी पडेल. शेकटकर साहेब, या आंतरराष्ट्रीय आर्थिक दहशतवादाचा परिणाम सुरक्षिततेवरही होतो आणि नक्कीच होतो. फार छान आपण विचारलं. मी मागच्या 20 वर्षापासून, आपण जास्त वेळा घेणार नाही, कुराणचा अभ्यास करतो. 20 वर्ष झाली मला. आणि त्याच्यामधून जिहादी युद्ध पद्धती जी आहे त्याचा एक नवीन भाग झालेला आहे. इनामदार साहेबांनी सांगितलं, सरांनी सांगितलं, हे सगळे त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि त्याचा भाग काय आहे, दी वॉर टू बी फॉट, म्हणजे जिहादी युद्ध जो करायचा आहे, टू बी फॉट शुड बी फॉट ऑन ऑल फ्रंट्स, एक्सटर्नल, इंटरनल, जे सरांनी म्हटलं, इकॉनॉमिक, स्पिरिच्युअल, टेक्नॉलॉजिकल, अकॅडमिक, पॉलिटिकल, डिप्लोमॅटिक अँड मिलिटरी. म्हणजे मिलिटरी जे आहे हे शेवटचं येत आहे त्यांच्याकडे. येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सर्व इथे बसलेले आहेत की देशामध्ये सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये हा जो जिहादी पद्धतीचा युद्ध आहे हा आपल्याकरता फार घातक होणार आहे. कारण की फर्स्ट कॅज्युअलिटी विल बी इकॉनॉमिक्स. अमेरिकेला आपण पहा, मागच्या म्हणजे 1945 नंतर त्यांनी स्वतःच्या जगामध्ये, स्वतःच्या देशात कधी युद्ध केलं नाही, सगळे बाहेर केलेले. आणि कोणताही दशक असा नव्हता तिथे अमेरिकेने जगातल्या कोणत्या ना कोणत्या ह्याच्यात जग केलेलं आहे. त्या आतंकवाद्यांनी अमेरिकेचा वापर करून त्यांचाच पैसा, त्यांचेच विमानं, त्यांचेच सगळे लोक घेऊन, त्यांचाच पेट्रोल त्यांनाच ठोकलं. आणि आपल्या हा हल्ल्यानंतर, 9/11च्या हल्ल्यानंतर पहिल्यांदा अमेरिकेमध्ये डिपार्टमेंट ऑफ होम सिक्युरिटी झालेलं आहे. तोपर्यंत त्यांना होम सिक्युरिटी हे माहीतच नव्हतं. आपण शिकलं पाहिजे त्याशी. हाऊ इम्पॉर्टंट, जे सरांनी आता इनामदार म्हटलं की इंटरनल सिक्युरिटी इज गोइंग टू बी द मेन ट्रक्स. जर आंतरिक रूपाने आपण सक्षम आहे, सकुशल आहे, सधड आहे, तर बाहेरचा व्यक्ती येऊन आपल्याकडे काम करणार नाही. दुसरी गोष्ट आपण घेतो, एक दोनच आहे याच्यामध्ये. आत्ताच रँड कॉर्पोरेशनची स्टडी झालेली आहे. मी पण तिकडे जातो, माझे व्याख्यान असतात इस्रायलला आणि अमेरिकेमध्ये. 2021 मध्ये अमेरिकेला सर्वात मोठा धोका होणार कुठून आहे आणि आपल्या पण कामात येईल. सर्वात मोठा धोका अमेरिकेला होणार कुठून आहे? उसामा बिन लादेनचा नाही आहे, अणुबॉम्बाचा नाही आहे, युद्धाचा नाही आहे. सर्वात मोठा धोका अमेरिकेला होणार आहे कारण की त्यांच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी हे शिकणारे विद्यार्थीच नाही आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती दर 15 दिवसात कोणत्या ना कोणत्या विद्यापीठामध्ये जातात आणि ते मुलांना म्हणतात, माय चिल्ड्रन प्लीज स्टडी हार्ड सब्जेक्ट्स, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, अदरवाईज द इंडियन्स आर कमिंग. हे त्यांचे राष्ट्रपती म्हणतात. त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की जर अमेरिकेची विज्ञान व्यवस्था, स्पेस, अणु टेक्नॉलॉजी, सायबर टेक्नॉलॉजी हे तिकडच्या मुलांनी नाही केली तर बाहेरचे लोक येतील, त्यांच्या मनात किंवा परिवर्तन होईल, त्यांना शंकाच पडते. So the total security environment of United States will be in the hands of the people outside. आणि तो अभ्यास ते आज करतात. आणि शेवटचा म्हणून मी अभिनंदन करतोय, धन्यवाद करतोय. आपण मैत्री ग्रुपने हे केलेलं आहे. आपण मुलांना ते पारितोषिक दिलं आहे, निबंध पत्रिका केली आहे, किरण साहेब ते बते, ठाकूर साहेब. हे कार्यक्रम जसे केले ते बहुतेक आपल्या लोकांच्या वतीने इंटरनल सिक्युरिटी सरांनी म्हटलंय कुठेतरी सहभाग होईल, आपला हातभार लागेल, आपली सैन्य व्यवस्था सुदृढ राहील. आणि पोलीस दल म्हटलंय, मी 11 राज्यामध्ये पोलीस बरोबर काम केलंय भारतातल्या. 5 राज्यातल्या आय वॉज द हेड ऑफ द युनिफाईड कमांड. 5 DGP बरोबर संभाषण व्हायचे. मला आतापर्यंत माझ्या पूर्ण सैन्य जीवनामध्ये एकही असा DSP नाही मिळाला सर who does not want his district to be most peaceful. I have not yet come across. Every young inspector want his area to be most peaceful. परंतु त्याच्यामध्ये राजकारण वगैरे तर सरांनी म्हटलंय त्याबद्दल बोलायची आवश्यकता नाही. परंतु आपण जे काम केलेलं आहे, या मुलांना जे प्रोत्साहन देतं, लोक म्हणतात अहो असले हे व्याख्यान करून काय फायदा आहे, हे संभाषण करून होतं काय, जग इतकं वाईटलंय, होत आहे. आणि ह्याला उर्दूमध्ये सांगितलं सरांनी म्हटलं होतं म्हणून की आपण जे हे कामं करतोय आणि जे सर आपण करताय, वी आर ग्रेटफुल टू यू, वी आर थँकफुल टू यू. इतक्या लोकांनी बसून ऐकलंय. 5% लोकांनी जर हे काम केलं. आणि ह्याच्याकरता मी आपल्याला विनंती करतोय की माना की इस जहां को हम गुलशन न कर सके. इतकी उर्दू नक्की मुंबईमध्ये येते कारण की बांद्रा जवळच येते. की आम्हाला मान्य आहे की मी जगाला पूर्णपणे बगीचा करू शकत नाही. माना कि इस जहां को हम गुलशन न कर सके, बस कांटे ही कुछ कम कर दिए, निकले जिधर से हम. आपल्यापैकी इथे जे लोक बसले, मैत्री परिवार ग्रुप जो बसलेला आहे,
आपण 2-2 कुरीती, 2 कृपा, 2 वाईट गोष्टी आपल्या समाजातून काढल्या, आपल्या घरातून काढल्या, तर मला वाटतं 1 नाही 10 कसब जरी आले तर मुंबईला काही करू शकणार नाही. पण आपण जर एकत्र नाही झालो तर 10 कसब अजून येतील आहे. कारण की मुशर्रफनी दिल्लीमध्ये येऊन, आता हे आपल्या राष्ट्राची तुम्ही पहा, मुशर्रफनी 2 वर्षा अगोदर दिल्लीमध्ये येऊन सांगितलंय की आतापर्यंत एकच कारगिल युद्ध झालंय, आता 10 कारगिल होणार आहे. आणि त्याचा एक उदाहरण होता 26/11 मुंबईमध्ये जो हल्ला झाला. कारगिल युद्ध तर कारगिलमध्ये होणार नाही, पण कारगिल सारखी युद्धात्मक स्थिती भारतामध्ये अनेक जागी होईल. ह्याचप्रमाणे जेव्हा कारगिल युद्ध चाललं होतं, मी चीनच्या आघाडीवरती पूर्ण इन्चार्ज होतो, पूर्ण चीनचं मी पाहत होतो, आणि माझा मुलगा स्वतः कारगिल युद्धामध्ये होता. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सरताज अजीज त्यांनी BBC वरती सांगितलंय, अँड आय कोट, दिस इज ओनली 1 कारगिल, देर विल बी 10 मोर कारगिल. ते कारगिल आपल्या घरात होऊ देऊ नका, ते कारगिल मुंबईमध्ये होऊ देऊ नका, ते कारगिल महाराष्ट्रात होऊ देऊ नका. कारगिल कारगिलपर्यंत सीमित राहा. आता पाकिस्तानला कळतंय की आतंकवाद जो त्यांनी पसरला आहे त्याचे परिणाम काय होतात. अमेरिकेला आता कळलेलं आहे की ज्या जगामध्ये त्यांनी आतंकवाद्यांना प्रोत्साहन दिलं, जगातले जितके पण आतंकवादी झालेले संघटन, मी स्पष्टपणे सांगतोय, सगळ्यांना पाठिंबा अमेरिकेनेच दिलेला आहे. ओसामा बिन लादेनला त्यांनी तयार केला होता. हक्कानी ग्रुप जो त्यांनीच तयार केलेला आहे, त्यांनीच पैसे दिलेले आहे. कोटी $18 मिलियन त्यांनी दिलेले ह्या लोकांना. आता ते पडतात. आज अमेरिका आणि पाकिस्तानचे बिघडत चाललेले संबंध, अफगाणिस्तानच्या अध्यक्षांचा भारत दौरा आणि इथे आल्यानंतर त्यांनी केलेलं विधान, भारत हा आमचा मित्र आहे तर पाकिस्तान जुळा भाऊ, याचा अर्थ कसा लावायला? याचा अर्थ आहे की आपण मित्र म्हणजे काय, मी जे विश्लेषण करतो युद्धात्मक प्रतिनिधी, की भावाभावात भांडणं होतात पण मित्रात भांडणं कमी होतात, हा त्यांनी इशारा केलेला आहे. परंतु ते लोक काय म्हणतात की डिप्लोमॅटिक लँग्वेजमध्ये जे बोललं जातं त्यापेक्षा जे बोललं जात नाही त्याच्याकडे जास्त महत्त्व असतं. सो वी शुड नॉट गेट कॅरीड अवे की आमचा भाऊ आहे, आम्ही सगळे आहे. शेवटी ह्याच अफगाणिस्तानमधून भारतावरती हल्ले झालेले ना. आतंकवाद्यांनी विमान जेव्हा अगवा केलं होतं ते काबूलला दिलं होतं, ते अमेरिकेत उचललेलं. सो वी शुड टेक केअर ऑफ दिस थिंग. आणि शेवटचं पण ह्याच्यावरतीच आपण म्हणताय की अफगाणिस्तान वर्सेस पाकिस्तान, एकच आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आणि हे आपल्या महाभारतामध्ये सांगितलं, चाणक्य नीती मानलेलं आहे, instead of dealing with an intelligent enemy, it is better to deal with foolish enemy first. आणि तो आपल्या बाजूला बसलेला आहे. That's what we should take. We should not take Pakistan very seriously. आपण त्यांच्यावरती काबू केलं पाहिजे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. काबू करण्याचा नाही की आपण तिथे जाऊन हल्ला करून 5 तुकडे केले पाहिजे, ते कोणीतरी करणार आहे. छोटं उत्तर पाहिजे. आता इस्रायलच्या राजदूतांनी पण सांगितलं की सगळे प्रश्न बंदुकीने सुटणार नाही आहेत. पाकिस्तानच्या जनतेमध्ये आणि भारतातल्या जनतेमध्ये एकमेकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर द्वेष भावना असताना हा प्रश्न सुटेल? ही कशाही पद्धतीने गेला सुटेल. आता माझा एक लेख आता निघालेला आहे, ॲड्रेस टू दी यंग जनरेशन ऑफ पाकिस्तान, की तुम्ही मागच्या 60 वर्षापासून इतकं सगळं केलेलं आहे तुमच्या, आणि दिस इज ॲड्रेस टू दी बॉयज ऑफ 10 to 20 year old, की तुमच्यावरती जे अन्याय होतात हे तुम्ही किती दिवस सहन करणार आहे. फॉर 60 years यू हॅव बीन सफरिंग. वुड यू लाईक टू सफर फॉर अदर 600 years? India will fight for another 600 years if you force us. Second thing I have asked them, why don't you tell your people, your government, to behave themselves? If you don't behave, Indians will be forced one day to make you behave. And ती वेळ मध्ये गेले, and I think we should be careful on that. We are not a small country. Let me assure you, 5 नाही 10 पाकिस्तान तरी आले, परंतु जोपर्यंत आपण आंतरिक रूपाने सक्षम होत नाही, पाकिस्तान आपल्या आंतरिक कमतरतेचा फायदा घेतोय. आणि म्हणूनच हे आतंकवादी येतात आहे. आपल्या पोलीसवरती जे हे आक्रमण आहे, दिस इज पार्ट ऑफ सायकोलॉजिकल वॉरफेअर. मी त्याचा अध्यक्ष होतो की आपल्या शत्रू देशामध्ये त्या लोकांमध्ये आस्था कशी कमी करायची. आणि आता आपले स्वतःचे गृहमंत्री म्हणतात आहे की देयर इज अ ट्रस्ट डेफिसिट. ह्याच्यापेक्षा काय म्हणजे लाजेची गोष्ट आहे. शेकटकरांनी त्यांच्या जनतेला सांगितलं की तुम्ही तुमच्या सरकारला सांगा जरा धडपणाने वागा. तुम्ही तुमच्याच सरकारला सांगताय धडपणाने वागा. कसं वागा आणि यापुढे कशा पद्धतीने वाटचाल करा असं तुम्हाला अपेक्षित आहे. एकूणच पूर्ण व्यवस्थेने लोकांकडनंही अपेक्षा आहेत, तुमच्या सरकारकडनंही अपेक्षा आहे, प्रशासनाकडनंही अपेक्षा आहे. मला पहिल्यांदा असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण पोलीस ही जी आहे पहिली आघाडी आहे, आपण लक्षात ठेवू.
आतंकवाद्यांशी लढू द्यात, आपण नक्षलवाद्यांशी लढू द्यात, किंवा देशामधल्या सगळ्याच